नमस्कार. आतापर्यंत सामनाच्या माध्यमातून आपण माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुलाखती घेतल्या आणि आपण त्या पाहिल्यात. पण ज्या एका मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना प्रतीक्षा होती, ती मुलाखत आज आपण इथे घेतो आहोत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख सन्माननीय राज ठाकरे हे दोघेही आपल्याकडे आज मुलाखतीसाठी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या फार मोठी उलथापालथ सुरू आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या महाराष्ट्र राज्याचं आणि मुंबईचं भवितव्य ठरवणार आहेत. आणि या मुंबईच्या भवितव्यासाठी माननीय उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्र पाहतो आहे. मराठी माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि तेवढाच आनंदसुद्धा आहे आपण एकत्र आल्याबद्दल. या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं आहे की जसे मुलाखत संयुक्त आहे, म्हणजे आपण दोघे आहात, तशी ही मुलाखत घेण्यासाठी सुद्धा आम्ही दोघे, म्हणजे माझ्याबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक, कलाकार, सिनेनिर्माते महेश मांजरेकर आहेत. महेश मांजरेकरांनी इथे बोलवण्याचं कारण इतकंच की हा जो संयुक्त प्रकरण सुरू झालं त्याची ठिणगी महेश मांजरेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत टाकली होती आणि तिथूनही सुरुवात झाली. त्याच्यामुळे मांजरेकरांनी इथे खास आमंत्रित केलं आहे. पण मांजरेकर इथे आज आहेत माझ्याबरोबर. ते एक मुंबईकर म्हणून, ज्यांना आपण कॉमन मॅन म्हणतो या मुंबईतला, त्या मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न आहेत ते मांजरेकर मांडतील आणि आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रातल्या या दोन धुरंधर नेत्यांशी चर्चा करू. उद्धवजी आणि राजसाहेब, आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतोच. बऱ्याच कालखंडानंतर, म्हणजे म्हटलं तर 20 वर्षानंतर, जे आपण वारंवार म्हणतो आहे, आपण एकत्र येऊन आपण मुंबईवर आणि महाराष्ट्रावर चर्चा करतो आहोत. महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता आणि महाराष्ट्राच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे आणि तो दोघांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. थोडक्यात की महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पाहावी लागली? मला असं वाटतं काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं, मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत. आणि मी त्या दिवशी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे. आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयात अनेक वर्ष मीही बोलतोय, उद्धवही बोलतोय या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभी नहीं तो कभी नहीं हे जे आपण नेहमी म्हणतो, तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे, ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे. खरं तर बघायला गेलं तर MMR रिजनवरती येऊन ठेपलेली आहे. MMR रिजन मी मुद्दामून बोलतोय. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार. उद्धव साहेब, मला वाटतं राजसाहेबांच्याच भावना. मला असं वाटतं की राजने उत्तर जे दिले त्याच्यामध्ये एवढंच मी बोलेन, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहे हा एक मुद्दा वेगळा आहे, भावनिक आहे. पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. कारण महाराष्ट्र वाचवायचं असेल तर ठीक आहे, पक्ष, राजकीय मतं हे असतील, पण आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे. आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.